इंग्लिश स्कूल पोगळवाडी, तालुका जिल्हा सातारा। माझे नाव समीक्षा शशिकांत घोरपडे, इयत्ता 8वी, समृद्धी अंतर्गत सांडपाणी नियोजन। यामध्ये गावातील सर्व सांडपाणी शोषखड्ड्यामध्ये एकत्र करून ते सांडपाणी विहिरीत सोडलेले आहे। विहिरीतील हे पाणी सौर पंपाच्या माध्यमातून पुन्हा शेतीसाठी वापरलेले आहे। आपल्या भारत देशाचे जगप्रसिद्ध माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जगाच्या पातळीवरती भारत देशाला महासत्ता बनवायचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नशील आहेत। आपल्या भारत देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी, देशाला जागतिक पातळीवर अव्वल करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहूया। यासाठी विकसित भारत दीर्घकाळ 2025-26 समृद्धी अंतर्गत सांडपाणी नियोजन यामध्ये गावातील सांडपाण्याचे नियोजन कशा प्रकारे करता येईल यासाठी उपाययोजना केलेली आहे। यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर गावातील सांडपाणी एकत्र करून शोषखड्ड्याच्या माध्यमातून विहिरीत जमा करून त्या पाण्याचा शेतीसाठी वापर करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे। सौर पंपाच्या माध्यमातून शेतीपर्यंत पाणी नेता येईल व ते पाणी शेतीला देता येईल। उन्हाळ्यामध्ये सुद्धा शेतीला पाणी पुरवठा करता येईल। सौर पंपामुळे विजेची बचत होईल, तसेच वाया जाणाऱ्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी होईल। मानसी 40 लिटर पाण्याचा खर्च लक्षात घेतला आणि लोकसंख्या 2000 लक्षात घेतली तर पाण्याचा खर्च 80,000 लिटर होईल। हे वाया जाणारे पाणी शेतीसाठी पुन्हा वापरता येईल। विजेची बचत, पाण्याचा पुन्हा वापर, भूजल पातळीत वाढ, शेतीच्या उत्पादनात वाढ यांसारखे अनेक फायदे होतील। अशा प्रकारे समृद्धी अंतर्गत सांडपाणी नियोजन आमच्या शाळेमार्फत नियोजित केलेले आहे।